असेल तिकडे जात पात धर्म न बघता त्याच्या मदतीला धावून जा. आणि आज माझी 82 वर्षाची आई, म्हणजे त्यावेळेला ते म्हणालेत, तिनेही सांगितलं की शिवसेनेसोबत जा. मग त्या मुलाखत करती जी महिला आहे तिने सांगितलं, विचारलं तुम्ही गदगदलेत, तुम्ही ठाकरेंसोबत राहणार का? हो, मी ठाकरेंसोबतच राहणार. म्हणजे आईच्या नावाने खोटं बोलताय. मी जेव्हा मातोश्रीवरती बैठक बोलवली होती तेव्हा मला आदल्या दिवशी फोन केला, नाही मुलीची सोयरीक जुळते, पाहुणे पाहायला येणार आहेत, तर मी काय करू? म्हटलं काय करणार, थांबा आता, पण व्हिडिओवरनं जॉईन व्हा. हे सगळं खोटं बोललेले, कारण सोयरीक स्वतःची जुळवत होते, खोक्यांची बोलणी चालू होती, हुंडा किती देणार, देण्या घेण्याच्या गोष्टी करायला पाहुणे जाणार होते. हे नमक हराम पाहुणे या नमक हरामाच्या घरी जाणार होते भाव ठरवायला, किती भाव देतोय बोल. म्हणजे आईच्या नावाने खोटं बोलणारा माणूस, मुलीच्या नावाने खोटं बोलणारा माणूस, आपल्या सगळ्यांशी खोटं बोलणारा माणूस विकासासाठी गेला याच्यावरती विश्वास बसतो तुमचा? कधीतरी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलेला हा माणूस दिसलाय? तुम्ही सगळे उतरलात. आपण बुलढाण्यामध्ये मोर्चा काढलेला, अकोल्यामध्ये काढला, इथे सुद्धा तुम्ही लोकांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं, पण शेतकऱ्यांसाठी ना तिकडे लोकसभेत आवाज उठवला, ना कधी इकडे रस्त्यावरती उतरला. आणि विकास निधीचा सुद्धा तो तक्ता मी नाही मांडला, त्या मुंबई तकच्या साहिल जोशीने मांडलेल्या, पाहिलं का तुम्ही? निधी किती आला आणि निधी किती खर्च झाला. म्हणजे विकास निधी मिळत होता तुम्हाला. बरं, विकास